श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 25 जानेवारी, वार गुरुवार, आणि या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि या दिवशी पहा भरपूर सारे शुभयोग देखील तयार झालेले आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योग हे देखील शुभयोग तयार झालेले आहेत. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवाही करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच आपल्याला तुळशी मातेला अशी ही वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल, आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच नवे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तुळस ही किती पवित्र आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाच्या घरासमोर हे तुळशीचं एक रोप असतंच आणि ज्याच्या घरासमोर तुळशीचे रोप असते त्या घरामध्ये पहा कधीच नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. नेहमी सकारात्मक लहरी निर्माण करण्याचं काम तुळस करत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक तरी तुळशीचं रोप हे लावायलाच हवं. त्याचबरोबर तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया, हरिप्रिया असंही म्हटलं जातं. तर पहा हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी प्राप्त होत नसेल किंवा आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. माता लक्ष्मी आपल्या घरात टिकत नसल्यामुळं आपला पैसा जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. त्यामध्ये आजारपण पसरत असेल किंवा मग तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु त्यानुसार तुम्हाला मोबदला मिळत नाही आहे किंवा मग त्यानुसार तुमचं प्रगती होत नाही आहे, तर पहा त्यासाठी आपल्याला हा एक उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये उद्या आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आहेत, किरकिर होत आहे आणि आपल्या घरामध्ये मतभेद निर्माण होत आहेत, नवरा बायकोची भांडणं होत आहेत, अशा बऱ्याचशा समस्या जर आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा उद्या आपल्याला काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर पहा एक तांब्या भरून घ्यायचा आहे, तो आपल्या स्वयंपाकघरातून भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून कर्ज आहे आणि तुम्ही खूप सारे प्रयत्न करत आहात कर्ज फेडण्यासाठी परंतु ते कर्ज तुमचं फिटलं जात नसेल तर आणि तुम्हाला मग यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे. आता आपल्याला तुळशीला रस जो टाकायचा आहे म्हणजे उसाचा रस जो टाकायचा आहे तर तो 2 चम्मचच टाकायचा आहे. परंतु ह्या आपण तुळशीला जर घातला तर आपले जे काही कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फिटण्यास आपल्याला मदत होतं. हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग, गुरुपुष्यामृत योग, त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा, पौष पौर्णिमा आणि या दिवशी आलेली आहे सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योग. त्यामुळे ह्या योगावरती आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिचे जेव्हा आपण सेवा उपाय करतो तेव्हा तिची कृपा आपल्याला प्राप्त होत असते, तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे पहा तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अशी ही सेवा, हा एक उपाय तुळशी मातेचा करायचा आहे. आणि यामुळेच पहा आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला आपल्या तुळशीला धनप्राप्तीसाठी, धन आपल्या प्राप्त होण्यासाठी एक लाल कलरची चुनरी जी असते तर ती अर्पण करायची आहे.
तर पहा, ही सर्व सेवा आपल्याला उद्या सकाळीच करायची आहे आणि जरी तुम्ही दिवसभरामध्ये कधी केली तरी चालेल. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला थोडीशी पिठाची कणिक मळायची आहे आणि त्याचा एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे, किंवा मग तुम्ही जरी मातीच्या पंती घेतली तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात घालायची आहे, म्हणजे 2 वातींची एक वात करून त्यामध्ये घालायची आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. तर पहा, तुळशीपाशी असा दिवा लावल्यामुळे आणि खाली आपण त्याच्यात तांदूळ टाकल्यामुळं काय होतं की तिथे उजेडामुळे तिथे कीटक येतात आणि ते तांदूळ वगैरे ते खातात आणि त्यामुळे पहा त्यांचीसुद्धा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभले जातात. त्यामुळे पहा, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद लाभले जातात आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होऊन जातात. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. त्याखालचे तांदूळ देखील तिथेच टाकायचे आहेत, जेणेकरून तिथे पशुपक्षी किंवा कीटक येऊन ते खाऊन जातील. आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. मातीचा दिवा घेतला असेल तर तो स्वच्छ करून परतही वापरता येईल. तर पहा, आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, खूप सारी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील, तर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण दिवा लावलेला आहे तुळशीपाशी त्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग आपल्याला टाकायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये पैसा टिकतो, पैसा येऊ लागतो आणि आर्थिक समस्या आपल्या दूर होऊन जातात. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला तुळशीला हात जोडून प्रार्थना करायची आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी तिच्याकडे प्रार्थना करायची आहे. घरातील सर्व दोष अडचणी दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य नाही तर स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घातल्या तरी चालतं. तर आपल्या घरातील सर्व गरिबी, दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच तुमचे हा जो उपाय केलेला आहे तो यशस्वी ठरणार आहे आणि आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.